विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमिती या प्रकरणातलं हे गणित आपण घेतलेलं आहे. अगदी सोपं पण हॉट क्वेश्चन आहे. हॉट्स मध्ये हा येतो पण सोपा आहे. तर आपण तो कसा सोडवायचा हे बघूया. आपल्याला दिलंय साईनचा 6वा घातांक थिटा अधिक कॉसचा 6वा घातांक थिटा बरोबर 1 वजा 3 साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा हे सिद्ध करायचे. आपण आधी घेऊया डावी बाजू. डावी बाजू आपली आहे डावी बाजू ही दिले साईनचा 6वा घातांक थिटा अधिक कॉसचा 6वा घातांक थिटा. आता इथे मुलं काय करतात ते साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा हे सूत्र डायरेक्ट वापरायचा प्रयत्न करतात. तसं आपण नाही करूया. आपण साइन वर कॉन्सन्ट्रेट करूया. साईनचा 6वा घातांक थिटा याला आपण काय करूया की साईनचा 6वा घातांक आहे ना याला आपण आधी वर्गामध्ये कन्वर्ट करूया. साइन वर्ग थिटा कंसाचा 3रा घातांक 3 दुने 6 होतो अधिक कॉसचा 6वा घातांक याला आपण असं ठेवूया. आता साइन वर्ग थिटा गेला आपल्याला नित्य समानता आहे की साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, कारण इकडचा कॉस वर्ग तिकडे गेला की तो मायनस होतो. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 1 वजा कॉस वर्ग थिटा. 1 वजा कॉस वर्ग थिटा कंसाचा घन अधिक कॉसचा 6वा घातांक थिटा हे आपण चेंज करून घेतलं. आता इथे बघा 1 वजा कॉस वर्ग थिटाचा घन हे सूत्र बनतंय a वजा b कंसाचा आणि याचा विस्तार येतो a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक वजा b चा घन हा विस्तार आहे. आता हा विस्तार जर आपण अप्लाय जर केला तर आपल्याला काय मिळणार आहे पहिल्या पदाचा घन. मग 1 चा घन 1 वजा 3 गुणिले पहिले पद त्याचा वर्ग 1 चा वर्ग 1 म्हणजे 3च गुणिले दुसरं पद मग वजा 3 कॉस वर्ग थिटा अधिक 3 गुणिले पहिले पद म्हणजे 3 एके 3च आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे कॉस 4था घातांक थिटा वजा या पदाचा घन म्हणजे कॉस 6वा घातांक थिटा अधिक कॉस 6वा घातांक थिटा आधीपासून. आता इथे बघा हा वजा कॉस 6वा घातांक अधिक कॉस 6वा घातांक कॅन्सल आउट होतील. म्हणजे आपल्याला काय होणार आहे 1 वजा 3 कॉस वर्ग थिटा अधिक 3 कॉस 4था घातांक थिटा हे निघून गेले. आता इथे बघूया इथे कॉस वर्ग आहे कॉस 4था घातांक आहे 3 कॉमन काढता येईल म्हणजे 1 वजा 3 कॉस वर्ग थिटा जर मी कॉमन काढले मला आतमध्ये काय मिळणार आहे हे पूर्ण पद बाहेर गेलं म्हणजे 1 हा वजा बाहेर गेला ना आपण वजा बाहेर काढल्यामुळे आतलं चिन्ह बदलतं आणि 3 बाहेर गेले कॉसचा 4था घातांक म्हणून कॉसचा वर्ग गेला म्हणजे कॉस वर्ग थिटा एकदा शिल्लक नाही. आणि हे जर आपण वरती समानता बघितली आपण केली होती 1 वजा 3 कॉस वर्ग थिटा गुणिले हे होत आहे साइन वर्ग थिटा. थोडंच आपण जर रिअरेंज केलं तर 1 वजा साइनला पुढे घ्या 3 साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा आणि व्यवस्थित बघा हीच आपली काय होती उजवी बाजू होती. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू झाली आणि म्हणून साइन 6वा घातांक थिटा अधिक कॉस 6वा घातांक थिटा बरोबर 1 वजा 3 साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा हे आपण काय केलं सिद्ध केलं. ठीक आहे बघा सोपं गणित होतं. हॉट क्वेश्चन होता. हा 4 मार्काला परीक्षेला येतो कारण थोडासा आपल्याला ब्रेनचा उपयोगीचे करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जर गणित सोडवलं तुम्हाला नक्कीच या गणितासाठी 4 पैकी 4 मार्क मिळतील. असे गणित तुम्हाला अजून हवे असतील तुम्ही काय करू शकता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा शेअर सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.